Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 10 practice set 41. आज आपण practice set 41 complete करून घेणार आहे. First question, if the interest on 1700 rupees is 340 rupees for 2 years, the rate of the interest must be. यामध्ये आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहे. ह्या ऑप्शन मधून आपल्याला फाइंड करायचं आहे. यामध्ये रेट किती विचारलेला आहे. ओके, सो इथे जे गिव्हन आहे ते आधी आपल्याला राईट करायचं आहे. आपण अंदाजाने हे ऑप्शन टिक करू शकत नाही, अंदाजाने हे रेट आपण फाइंड करू शकत नाही. ओके, सो आपल्याला हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करून बघावं लागेल, तेव्हाच कुठं आपण हे फाइंड करू शकतो. सो इथे आपण आन्सरमध्ये जे गिव्हन आहे आधी ते राईट करूया. इथे पी मीन्स प्रिन्सिपल 1700 दिलेला आहे. इथे इंटरेस्ट दिलेला आहे 340 रुपीज. I इज इक्वल टू 340 आणि इथे 2 इयर म्हणजे टाइम दिलेला आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, रेट फाइंड करायचा आहे. मीन्स आर आपल्याला फाइंड करायचा आहे. सो आपल्याला आर फाइंड करायचा असो किंवा पी किंवा आय किंवा टी काही फाइंड करायचं असलं तरी आपण एक फॉर्म्युला वापरायचा आहे. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. इथे व्हॅल्यू पुटअप करून घ्यायचे आहे. आय किती आहे 340 इज इक्वल टू पी 1700 मल्टिप्लाय आपल्याला आर फाइंड करायचा आहे मल्टिप्लाय 2. इथे टी हा 2 इयर्स आहे म्हणून आपण इथे 2 राईट केलं अपॉन 100. इथे 0 कॅन्सल होऊन जातील आणि इथे रिमेनिंग काय राहणार 340 इज इक्वल टू 17 मल्टिप्लाय आर मल्टिप्लाय 2. आता आपल्याला 17 इंटू 2 मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. 17 2 जा 34 मल्टिप्लाय आर. आता हा 34 आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. इथे हा मल्टिप्लायला आहे तर अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर तो डिवायडेशनला जात असतो. तर इथे डिवायडेशन करून घेऊ. 34 1 जा 34, इथे 1 येणार आणि 0 ॲज इट इज. म्हणजे आर किती आहे 10%. ऑप्शन नंबर 4. इथे ऑप्शन नंबर 4 टिक करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600 रुपीज ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स, व्हॉट वुड द इंटरेस्ट बी ऑन 1500 रुपीज अंडर द सेम कंडिशन. बघा, क्वेश्चन आधी केअरफुली समजून घेऊया. इफ द इंटरेस्ट 3000 रुपीज, इंटरेस्ट किती आहे 600, म्हणजे 3000 रुपीज जर प्रिन्सिपल असेल तर इंटरेस्ट आपल्याला 600 रुपीज मिळत आहे. तर इथे सेम कंडिशन यूज करायची आहे आणि 1500 रुपीज प्रिन्सिपलवरती इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. आता इथे आपल्याला रेट पण दिलेली नाही आहे, रेट पण सर्टन आहे आणि सर्टन नंबर ऑफ इयर आहे म्हणजे टाइम पण सर्टन आहे. दोनपैकी एक व्हॅल्यू आपल्याला माहिती असती तर आपण फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग ही सॉल्व करू शकलो असतो. पण इथे आपल्याला हा जो क्वेश्चन दिलेला आहे हा रीड करून आपल्याला समजते की हे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहे. ओके, सो आपल्याला इथे 3000 वरती 600 रुपीज इंटरेस्ट मिळत आहे तर वरती किती इंटरेस्ट मिळणार आहे हे फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण राईट करून घेऊया. पी किती आहे 3000 रुपीज. आय इज इक्वल टू 600. आता जेव्हा पी 3000 रुपीज असेल तेव्हा आय आपल्याला 600 रुपीज मिळत आहे. देन इथे P1 कन्सिडर करायचं आणि I1 कन्सिडर करायचं. सेकंड आपल्याला इथे 2 पी दिलेले आहे, 2 प्रिन्सिपल दिलेले आहे म्हणून आपण P2 कन्सिडर केला. P2 1500 रुपीज. तर आपल्याला इथे I2 हा फाइंड करायचा आहे आणि इथे आपण राईट करू आर अँड आर टी रिमेन द सेम. म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये आर म्हणजे रेट आणि टी म्हणजे टाइम हे सेम आपल्याला यूज करायचे आहेत. तर इथे आपण असं राईट करू शकतो P1 अपॉन I1 इज इक्वल टू P2 अपॉन I2. ओके, इथे आपण व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. P1 3000 रुपीज अपॉन I1 600 रुपीज इज इक्वल टू P2 1500 रुपीज अपॉन I2. आता इथे हा आय डिनॉमिनेटरला आलेला आहे, हा आय आपण न्यूमरेटरला नेणार आहे म्हणजे अपोजिट साईडला शिफ्ट करणार आहे. सो 3000 रुपीज मल्टिप्लाय I2 अपॉन 600
इज इक्वल टू 1500. नेक्स्ट आता इथे 0 कॅन्सल होतील आणि रिमेनिंग काय राहणार आहे 30 आणि 6. इथे 6च्या टेबलमध्ये 30 येतो. 6 1 जा 6, 6 5 जा 30. 5 इंटू I2 इज इक्वल टू 1500 हे येणार आहे. आता इथे I2 रिमेनिंग ठेवायचा ॲज इट इज आणि हा 2 आपल्याला इकडे अपोजिट साईडला इथे शिफ्ट करायचा. इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो डिव्हायडेशनला जात असतो. सो 1500 अपॉन 5. 5 1 जा 5, 5 3 जा 15. I इज इक्वल टू 300 रुपीज. ओके, तर इथे ऑप्शन काय आलेला आहे मग फर्स्ट नंबर ऑप्शन 300 रुपीज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 नंबर. जावेद डिपॉझिटेड 12,000 rupees at 9 PCPA in a bank for some years and withdraw his interest every year. जावेदने बँकमध्ये 12,000 rupees डिपॉझिट केले. रेट दिलेला आहे इथे 9 PCPA. ओके, सम इयर्स म्हटलेला आहे म्हणजे इथे आपल्याला इयर दिलेले नाही म्हणजे टाईम दिलेला नाही, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. विड्रॉ इंटरेस्ट एव्हरी इयर, त्याचं जे इंटरेस्ट बनत होतं 12,000 रुपीजवरती तो प्रत्येक इयरला इंटरेस्ट विड्रॉ करत होता म्हणजे बँकमधून काढून घेत होता. ओके, ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसिव्ड ऑल टुगेदर 17,400 रुपीज. ओके, ॲट द एंड म्हणजे शेवटी त्याने बँकेमधून जेवढे पैसे काढले ते टोटल पैशांची आपल्याला इथे अमाऊंट दिलेली आहे, किती पैसे काढलेले आहे. ओके, फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी. जर त्याने बँकेमधून एंड म्हणजे एंडिंगला सर्व पैसे इतकं अमाऊंट काढलेलं आहे तर त्याने बँकमध्ये किती वर्ष पैसे ठेवले आहे म्हणजे इथे टाईम आपल्याला काढायचा आहे. ओके, सो इथे जी गिवन इन्फॉर्मेशन आहे आधी आपण इथे राईट करून घेऊ. हिअर P इज इक्वल टू 12,000, R इज इक्वल टू 9% आणि अमाऊंट दिलेला आहे इथे 17,400 रुपीज. ओके, आणि इथे आपल्याला T फाइंड करायचा आहे. ओके, सो यामध्ये कंडिशन काय आहे की विड्रॉ हिज इंटरेस्ट एव्हरी इयर, पण तो प्रत्येक वर्षाला त्याचं जेवढं इंटरेस्ट बनत होतं 12,000 रुपीजवरती ते विड्रॉ करत होता म्हणजे काढून घेत होता. तर आपल्याला एका इयरचं इंटरेस्ट इथे आधी फाइंड करून घ्यायचं आहे. सो आपण इथे राईट करू लेट्स फाइंड इंटरेस्ट ऑफ 1 इयर. ओके, सो वी टेकिंग T इज इक्वल टू 1. ओके, इथे आपण T काय घेणार 1 घेणार आहे बिकॉज आपल्याला प्रत्येक एका वर्षाचा इंटरेस्ट इथे फाइंड करायचा आहे. देअरफॉर I इज इक्वल इंटू R इंटू T अपॉन 100. I इज इक्वल टू P 12,000 रुपीज इंटू R 9 इंटू T आपण इथे किती कन्सिडर केलेला आहे 1 कारण आपण 1 इयरचं इथे इंटरेस्ट फाइंड करत आहे अपॉन 100. इथे 0 कॅन्सल करून घ्यायचे आहे आणि इथे काय राहणार बघा 9 1 जा 9 येणार आहे. सो इथे आपण 120 मल्टिप्लाय 9 इथे आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 9 0 जा 0, 9 2 जा 18 कॅरी 1, 9 1 जा 9 प्लस 1 10 म्हणजे एका वर्षाचा जर इंटरेस्ट त्यांनी विड्रॉ केलेला आहे तर किती आहे 1080 रुपीज. ओके, तर नेक्स्ट आता इथे आपल्याला हा I 1 इयरसाठी मिळालेला आहे. आपण सेकंड I पण काढू शकतो. या आयला आपण I1 कन्सिडर करायचं आहे. नेक्स्ट आपण इथे बघा अमाऊंट आपल्याला दिलेला आहे आणि प्रिन्सिपल दिलेला आहे तर इथे आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस I. हा अमाऊंटचा फॉर्म्युला आहे ना. मग इकडे आपल्याला अमाऊंट राईट करायचा आहे 17,400 इज इक्वल टू 12,000 प्रिन्सिपल घेतलेला आहे आणि इथे आपल्याला I फाइंड करायचा आहे. आता हे 12,000 आपण ह्या साईडला शिफ्ट करणार आहे. सो इथे प्लस आहे तर इथे मायनस होतील. 17,400 मायनस 12,000 इज इक्वल टू I
इथे आपण मायनस केली तर आन्सर येणार आहे 5400 इज इक्वल टू आय. आता हा आय आपण I2 म्हणून कन्सिडर करणार. I2 इज इक्वल टू 5400. ओके, इथे आपण असं राईट करणार आहे I1 अपॉन T1 इज इक्वल टू I2 अपॉन T2. हे आपण I1 आधी काढलेला आहे तो I1 राईट केलेला आहे. इथे T1 आपण जो 1 कन्सिडर केला होता, 1 इयरसाठी जो कन्सिडर केला होता तो आपण इथे T1 राईट केला. इथे I2 आपण हा राईट केलेला आहे आणि जो आपल्याला T फाइंड करायचा आहे तो आपण इथे T2 राईट केलेला आहे. आता इथे आपण असं का राईट केलं, कारण की हे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये असतात. बिकॉज एक व्हॅल्यू जर आपण वाढवली तर लगेच दुसरी व्हॅल्यू पण वाढते, एक व्हॅल्यू आपण कमी केली तर लगेच दुसरी व्हॅल्यू कमी होते. बघा, जर आपण डिपॉझिट बँकमध्ये जास्त टाईमला ठेवलं तर इंटरेस्ट पण जास्त वाढणार आहे आणि जर डिपॉझिट आपण कमी टाईमला ठेवलं तर इंटरेस्ट पण आपल्याला त्यावरती कमीच मिळणार आहे. म्हणून एक व्हॅल्यू वाढवली तर आपोआप दुसरी व्हॅल्यू वाढते, एक कमी केली तर आपोआप दुसरी पण कमी होते. म्हणून आपण ह्या पद्धतीने राईट केलेलं आहे. हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला I1 इंटू T2 I2 इंटू T1 असं राईट करायचं आहे. सो आपण इथे राईट करून घेऊया I1 इंटू T2 इज इक्वल टू I2 इंटू T1. आता इथे आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. I1 1080, T2 आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणून ॲज इट इज राहणार इज इक्वल टू इथे I2 आपण काय फाइंड केला होता 5400 रुपीज आणि इथे T1 आपण 1 घेतला होता कारण आपल्याला एका वर्षाचे इंटरेस्ट काढायचं होतं म्हणून 1 घेतला होता T1. ओके, आता इथे आपण हा T2 ॲज इट इज इथे रिमेनिंग राहू देणार आहे आणि हा इथे आपण अपोजिट साईडला शिफ्ट करूया. T2 1080 रुपीज आपण अपोजिट साईडला शिफ्ट करून घेऊया. इकडे मल्टिप्लाय आहे तर इकडे हे डिनॉमिनेटरला जातील म्हणजे डिव्हायडेशनला जातील. ओके, 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल. T2 इज इक्वल टू इथे 540 इंटू 1 540 अपॉन 108. ओके, आता इथे 108ने आपल्याला 540ला डिव्हाइड करायचं आहे. मग आपण काय बघत असतो की जे डिनॉमिनेटरमध्ये नंबर आहे त्या नंबरच्या टेबलमध्ये न्यूमरेटरमधील नंबर येतो का, तर 108 ह्याच्या टेबलमध्ये हा नंबर शोधणं आपल्याला खूप कठीण जाणार. त्यासाठी आपण बघायचं युनिट प्लेसला काय आहे 0, याच्या युनिट प्लेसला 8 आहे तर 8च्या टेबलमध्ये युनिट प्लेसला 0 येणारी संख्या किती नंबरला येते, तर 8च्या टेबलमध्ये 5 नंबरला युनिट प्लेसला 0 येतो. ओके, 8 5 जा 40, 40च्या लास्टमध्ये काय येतो 0. म्हणून आपण याला 108ला 5ने मल्टिप्लाय करून बघणार आहे 540 हा नंबर येतो का. ओके, 108 मल्टिप्लाय बाय 5, 5 8 जा 40, 40 जा 0, 4 कॅरी, 5 0 जा 0 प्लस 4, 4 5 1 जा 5 म्हणजे 108ला आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर 540 हे आन्सर आपल्याला मिळतं. म्हणजे T2 किती येणार आहे 5 येणार आहे. 108 1 जा 108, 108 5 जा 540 आन्सर येत आहे. म्हणून इथे T2 येणार आहे 5 रुपीज. ओके, फायनल आन्सर राईट करूया. देअरफॉर जावेद deposited the amount for 5 years. Okay, next question आहे Lalita Ben borrowed some money from a bank at a rate of 10 PCPA interest for 2.5 years to start a cottage industry. If she paid 10,250 rupees as total interest, how much money had she borrowed? इथे लताबेनने काही जे पैसे आहे हे बँककडून बॉरोड केले म्हणजे उसने घेतले किंवा कर्ज घेतले. बॉरोड करणे म्हणजे उसने घेणे किंवा
कर्ज घेणे. ओके, तर तिने 10% या रेटने घेतलेले आहे आणि इथे आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे आणि टाइम पण दिलेला आहे टी, म्हणजे 2.5 आहे. ठीक आहे, तर इथे काही कॉटेज इंडस्ट्री स्टार्ट करण्यासाठी तिने बँकेकडून काही कर्ज घेतलेला आहे. इफ शी पेड 10,250 रुपीज ॲज टोटल इंटरेस्ट, जर तिने टोटल इंटरेस्ट पेड केलेला आहे 10,250, तर आपल्याला इथे प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे की लताबेनने जितके रुपीज बॉरोड केले होते, बँकेकडून घेतले होते कर्ज म्हणून, ते किती तिने घेतले होते ते आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे, फक्त इथे आपल्याला प्रिन्सिपल विचारलेला आहे. सो इथे आपल्याला गिव्हन जे दिलेलं असतं ते आधी राईट करून घ्यायचं आहे. आन्सर इथे आपल्याला पी फाइंड करायचा आहे. आर इज इक्वल टू 10%, टी इज इक्वल टू 2.5 इयर्स. ओके, आय दिलेला आहे, इंटरेस्ट दिलेला आहे, टोटल इंटरेस्ट किती पे केले तिने 10,250. ओके, सो आपण सेम फॉर्म्युला यूज करणार आहे इथे. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. इथे व्हॅल्यू पुटअप करून घ्यायच्या आहे. बघा, आय किती आहे 10,250, पी आपल्याला फाइंड करायचा आहे. सो इथे पी ॲज इट इज राहणार. आर आहे 10%, सो इथे 10 राईट करू. मल्टिप्लाय टी किती आहे 2.5. आता इथे 2.5 आहे, तर इथे आपल्याला याला कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. बघा, 2 आणि हा 2 यामध्ये मल्टिप्लाय असते आणि इथे ॲडिशन असते. सो इथे 2 इंटू 2 प्लस 1 अपॉन 2 घ्यायचा. 2 इंटू 2 4, 4 प्लस 1 5 आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज म्हणजे इथे 2 येणार. 5 अपॉन 2. सो आपण इथे टी राईट करणार 5 अपॉन 2 डिवायडेड बाय 100. ओके, बघा इथे 2 1 जा 2, 2 5 जा 10. ओके, 10,250 इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 5 अपॉन 100. बघा इथे काय केलं आपण, हा डिनॉमिनेटरला आहे इथे 2, तर इथे आपण 2 1 जा 2 घेतलेला आहे आणि 2ने 10ला डिव्हाइड केलं. 2च्या टेबलमध्ये 10 हा 5 नंबरला येतो, म्हणून 2 5 जा 10 इथे आलेला आहे. हा 5 आपण इथे राईट केलेला आहे आणि हा रिमेनिंग 5 इथे राईट केलेला आहे. नेक्स्ट आता इथे मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. पी इंटू 5 इंटू 5 25 अपॉन 100. इकडे 10,215 ॲज इट इज. ओके, इथे आपण बघू शकतो 25 आहे आणि 100 आहे, तर 25 1 जा 25, 25 4 जा 100. सो 10,250 इज इक्वल टू पी अपॉन 4. 1 मीन्स पी इंटू पी, पी इंटू 1 पीच येणार आहे, म्हणजे पी अपॉन 4. आता इकडे 4 हा डिव्हायडेशनला आहे, ह्या 4ला आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे, तर हा इकडे मल्टिप्लायला जाणार आहे जेव्हा अपोजिट साईडला शिफ्ट केला तेव्हा. सो इथे काय राहणार आहे 10,250 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू पी. आता आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 0 जा 0, 4 5 जा 20, 0 कॅरी 2, 4 2 जा 8, 8 प्लस 2 10 कॅरी 1, 4 0 जा 0 प्लस 1 1, 4 1 जा 4 इज इक्वल टू पी. इथे आपल्याला पीची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे आपल्याला इथे प्रिन्सिपल फाइंड झालेलं आहे. ओके, तो इथे फायनल आन्सर लिहायचा आहे. आता इथे फायनल आन्सर कसं लिहायचं असते, तर बघा इथे लास्टमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की हाऊ मच मनी हॅड शी बॉरोड, किती मनी तिने बॉरोड केले होते. इथे हाऊ मच असेल किंवा व्हॉट असेल, तर या हाऊ मचला रिप्लेस करून जे आपला आन्सर आलेला आहे ते आन्सर इथे राईट करायचं आणि हाऊ मचच्या समोरील जे पण काही सेंटेन्स आहे ते सेंटेन्स आपल्याला आन्सरमध्ये राईट करायचं असते. ओके, सो आपण इथे राईट करणार आहे. बघा इथे आपल्याला लिहायचं ₹41,000 मनी हॅड लताबेन बॉरोड. ओके, क्वेश्चन नंबर 5 आहे फिलिंग द ब्लँक्स इन द टेबल. टेबलमध्ये आपल्याला काही व्हॅल्यूज दिलेले आहे
आणि काही व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. इथे प्रिन्सिपल, रेट, टाइम, इंटरेस्ट आणि अमाऊंट असा आपल्याला टेबल दिलेला आहे. त्यापैकी आपल्याला जी व्हॅल्यूज दिलेली आहे ते व्हॅल्यूज अकॉर्डिंग आपल्याला रिमेनिंग ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. सो आपण 1 बाय 1 नोटबुकमध्ये इथे सॉल्व्ह करून बघू आणि नंतर इथे 1 बाय 1 टेबलमध्ये फिलअप करूया. ओके, बघा इथं फर्स्ट नंबर दिलेला आहे प्रिन्सिपल 4200, रेट 7%, टाइम 3 इयर आणि इथे फाइंड करायला सांगितलेलं आहे आय आणि ए. आय मीन्स इंटरेस्ट, ए मीन्स अमाऊंट. तर इथे आपण आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. आता व्हॅल्यूज पुटअप करायचे आहे. आय दिलेला नाही, आय आपल्याला फाइंड करायचा आहे आणि ए पण आपल्याला फाइंड करायचा आहे. ए आपण तेव्हाच फाइंड करू शकतो जेव्हा आपल्याला आय माहिती असेल. ओके, कारण ए मीन्स अमाऊंट. तर अमाऊंटचा फॉर्म्युला पी प्लस आय हा फॉर्म्युला आहे. म्हणजे पी म्हणजे प्रिन्सिपल आणि आय मीन्स इंटरेस्ट. आपल्याला दोघांची ॲडिशन केल्यानंतर इथे अमाऊंट मिळणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण आय फाइंड करून घेऊया. पीची व्हॅल्यूज टाकणार आहे 4200 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 3. ओके, अपॉन 100. इथे 0 हे कॅन्सल होऊन जातील. रिमेनिंग राहणार आहे व्हॅल्यूज 42 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 3. ओके, आय इज इक्वल टू 7 3 जा 42 ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहे. 7 3 जा 21. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे दोघांची. बघा 42 मल्टिप्लाय 21, 1 2 जा 2, 1 4 जा 4. इथे 0. 2 2 जार 4, 2 4 जार 8. ॲडिशन केली तर काय मिळणार 2 4 + 4 8 आणि 8 ॲज इट इज. इथे आपल्याला आयची व्हॅल्यू फाइंड होणार आहे. आय इज इक्वल टू 880. ओके, आता इथे आपल्याला अमाऊंट पण फाइंड करायचं आहे. सो अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय. टोटल अमाऊंट जेव्हा आपल्याला फाइंड करायचं असते तेव्हा आपल्याला प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट यांची ॲडिशन करायची असते. तर प्रिन्सिपल आहे 4200 प्लस 800. इथे आपल्याला 2 राईट करायचं आहे. ओके, 882. ओके, आता आपण ॲडिशन करून घेऊ. बघा 0 + 2 2, 0 + 8 8, 8 + 2 10 कॅरी 1 आणि 1 + 4 5. 5082 हे आन्सर आलेलं आहे. इथे आपल्याला टेबलमध्ये इंटरेस्ट राईट करायचा आहे 882 आणि इथे अमाऊंट मिळालेला आहे 5082. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे प्रिन्सिपल. इथे आपल्याला दिलेला नाही, रेट दिलेला आहे, टाइम दिलेला आहे आणि इंटरेस्ट दिलेला आहे. अमाऊंट पण आपल्याला फाइंड करायचा. इथे आपल्याला प्रिन्सिपल आणि अमाऊंट दोन्हीही विचारलेलं आहे. सो आपण नोटबुकमध्ये सॉल्व्ह करू. चला नेक्स्ट फाइंड करूया. इथे आपल्याला प्रिन्सिपल आणि अमाऊंट फाइंड करायचं आहे. सो आपण सेम ॲज इट इज फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. आय पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. इथे आपल्याला आय दिलेला आहे बघा 1200, म्हणून आपण आयची व्हॅल्यू पण इथे फिलअप करायची. पी आपल्याला फाइंड करायचा ॲज इट इज राहू द्यायचा आहे. इंटू आर आपल्याला 6 दिलेला आहे, इंटू टी 4 दिलेला आहे अपॉन 100. आता जेव्हा आपल्याला इथे वरच्या व्हॅल्यूमधील एक व्हॅल्यू फाइंड करायची असते तेव्हा इथे जे आलेल्या व्हॅल्यूज आहे ह्या पूर्ण व्हॅल्यूज अपोजिट साईडला शिफ्ट करत असतो आपण. सो इथे आपल्याला 1200 ॲज इट इज राहू द्यायचे आहे आणि हा इथे 100 डिव्हायडेशनला आहे, तर इकडे शिफ्ट केल्यानंतर अपोजिट साईडला गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार. इथे मल्टिप्लाय अपॉन इथे 6 आणि 4 हे इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, न्यूमरेटरला आहे, तर अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर डिनॉमिनेटर म्हणजेच डिवायडेशनला जातील. सो 6 इंटू 4 आणि रिमेनिंग इथे फक्त पी राहणार. बघा काय केलं आहे आपण, इथे आपल्याला फक्त पी इथे ठेवायचा आहे. ज्या काही इकडे व्हॅल्यू आहेत त्या सर्व व्हॅल्यू आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचे आहे बिकॉज इथे नंबर आहे. तर आपण हे जे डिनॉमिनेटरला व्हॅल्यू आहे ती न्यूमरेटरला मल्टिप्लाय केली आणि जी मल्टिप्लाय व्हॅल्यू आहे न्यूमरेटरला त्याला डिनॉमिनेटरला इथे घेतली आहे. आता हे सॉल्व्ह करूया आपण. बघा इथे 1200 मल्टिप्लाय 100, तर इथे मल्टिप्लिकेशन करायची आवश्यकताच नाही कारण की 100 वरील 2 जे 0 आहे ते 1200 वरती ॲज इट इज राईट करायचे आहे. 1
इथे मग 1200 ॲज इट इज आणि इथे 20 ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला इझी जातं. 6 4 24 पी ॲज इट इज. आता इथे आपण डिवायडेशन करून घ्यायची आहे. बघा इथे टेबल मोठा आलेला आहे 24. सो अशा वेळेस काय करायचं आहे, इथे 120 हा नंबर बघायचा आहे, कारण 12 तर हा 24च्या टेबलमध्ये येणार नाही. 120 आपल्याला कन्सिडर करायचं. इथे 120 आहे, युनिट प्लेसला 0 आहे, तर इथे ह्या जो युनिट प्लेसला 4 आहे, 4च्या टेबलमध्ये आपल्याला असा नंबर बघायचा आहे त्याच्या युनिट प्लेसला 0 असणार. 4 5 20 म्हणजे 4च्या टेबलमध्ये 5 नंबरला आहे. सो आपल्याला 24 मल्टिप्लाय 5 करून बघायचं आहे. 5 4 20, 2 कॅरी, 5 2 10 प्लस 2 20, 120. ओके, सो आपण इथे असं राईट करू शकतो 24 1 24, 24 5 120. ठीक आहे, तर इथे काय येणार, मग इथे हे जे रिमेनिंग 0 आहे हे 5 वरती येणार. सो इथे 5000 येणार आहे पी. ओके, कळलं तुम्हाला आपण काय केलेलं आहे, ह्या 24ने आपण ह्याला डिव्हाइड केलेलं आहे, म्हणून आपल्याला इथे पी मिळालेला आहे. तर इथे पी मिळाला. आता आपल्याला अमाऊंट पण फाइंड करायचं आहे. आता अमाऊंटचा फॉर्म्युला इथे राईट करूया. अमाऊंट इक्वल टू पी प्लस आय. इथे आपल्याला प्रिन्सिपल मिळाला, तर हा प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट यांची ॲडिशन 5000 प्लस इथे इंटरेस्ट दिलेला आहे 1200 ह्यांची ॲडिशन. 0 0 0 येतील, 2 प्लस 0 2 येणार आहे आणि 1 प्लस 5 6, म्हणजे इथे आपल्याला अमाऊंट पण मिळालेलं आहे 6200 रुपीज. इथे आपण राईट करून घेऊया 5000 आणि इथे 6200 रुपीज. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. इथे प्रिन्सिपल दिलेला आहे 8000, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5000 आणि इथे टाईम आपल्याला दिलेला नाही, हा आपल्याला फाइंड करायचा आहे. इंटरेस्ट आपल्याला इथे दिलेला आहे 800 आणि अमाऊंट पण फाइंड करायचे आहे. दोन व्हॅल्यू फाइंड करायचे आहे, टाईम आणि अमाऊंट. सो आपण नोटबुकवरती सॉल्व्ह करून बघू. ओके, बघा पी 8000, आर आहे 5, टी आपल्याला काढायचा आहे, टी फाइंड करायचा आहे आणि ए फाइंड करायचा आहे. इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे. सो फॉर्म्युला राईट करून घेऊया. आय इज इक्वल टू पी मल्टिप्लाय आर मल्टिप्लाय टी अपॉन 100. इथे इंटरेस्ट दिलेला आहे, इंटरेस्टची व्हॅल्यू पुटअप करूया. पी दिलेला आहे 8000, आर आहे 5, टी आपल्याला फाइंड करायचा आहे आणि इथे 100. ओके, 0 हे कॅन्सल होऊन जातील, रिमेनिंग व्हॅल्यू राहणार आहे इथे 80 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय टी. ओके, आता बघा इथे आपल्याला हा टी फाइंड करायचा आहे, तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या व्हॅल्यूज आपण अपोजिट साईडला इथे शिफ्ट करणार. सो इथे 800. आता ह्या व्हॅल्यूज इकडे मल्टिप्लिकेशनला आहेत, तर इकडे अपोजिट साईडला गेल्यानंतर त्या डिनॉमिनेटरला जातील, म्हणजे अपॉन 80 इंटू 5 इज इक्वल टू टी. 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल. आता इथे 8 1 8, 8 10 80. ओके, सो इथे काय राहणार 10 अपॉन 5 इज इक्वल टू टी. सो 5 1 5, 5 2 10. ओके, म्हणजे इथे 2 राहणार आहे टीची व्हॅल्यू, म्हणजे टी म्हणजे टाईम आपल्याला 2 मिळालेला आहे. ओके, सो आता आपल्याला अमाऊंट विचारलेला आहे, आपण अमाऊंट फाइंड करूया जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये फाइंड केलेलं आहे. अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय. पी किती आहे 8000, आय किती आहे 800. इथे ॲडिशन करून घेऊया. 0 2 0 ॲज इट इज येतील, 8 प्लस 0 8 आणि 8, म्हणजे अमाऊंट मिळालेला आहे 8800 रुपीज. इथे राईट करायचं आहे 2 हा आपल्याला टाईम मिळालेला आहे आणि अमाऊंट 8800 रुपीज. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इथे प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे, रेट 5% दिलेला आहे, टाईम फाइंड करायचा आहे आणि इथे इंटरेस्ट दिलेला आहे, अमाऊंट दिलेला आहे. ओके, त्यामध्ये आपल्याला पी फाइंड करायचा आणि टी फाइंड करायचा आहे. सो आपण सेम फॉर्म्युला इथे अप्लाय करणार आहे, बट त्याआधी आपल्याला इथे पी आणि टी त्या फॉर्म्युल्यामधील आपल्याला 2 व्हॅल्यू इथे फाइंड करायच्या सांगितलेल्या आहे. सो एक व्हॅल्यू आपण ह्या अमाऊंटच्या फॉर्म्युल्याने आपण फाइंड करू शकतो. तो फॉर्म्युला राईट करण्याच्या आधी बघा इथे अमाऊंट आणि इंटरेस्ट दिलेला आहे, इथे पी विचारलेला आहे, तर इथे अमाऊंटच्या फॉर्म्युल्याने आपण राईट करू शकतो. कसं राईट करायचं बघा. अमाऊंटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे पी प्लस आय.
तर यामधील आपल्याला एक व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आपण असं राईट करू शकतो P इज इक्वल टू ए म्हणजे अमाऊंट मायनस आय. ओके, हा पण आपण पीचा फॉर्म्युला लर्न करून घ्यायचा आहे. पी जर आपल्याला काढायचा आहे, जेव्हा आपल्याला अमाऊंट आणि इंटरेस्ट दिलेलं असते तेव्हा पी आपण इथे फाइंड करू शकतो. सो इथे पी फाइंड करायचा आहे. तर अमाऊंट किती आहे 18,000 मायनस इंटरेस्ट आहे 6,000. 18,000 मायनस 6,000 12,000 येणार आहे. म्हणजे आपल्याला पीची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे. आता आपण फॉर्म्युला यूज करून इथे टी फाइंड करू शकतो. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. इथे आपण व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. इंटरेस्ट दिलेला आहे 6,000 इज इक्वल टू पी आपल्याला फाइंड झालेला आहे 12,000 मल्टिप्लाय आर दिलेला आहे 5 मल्टिप्लाय टी फाइंड करायचा आहे ॲज इट इज आणि अपॉनमध्ये 100. 2 0 कॅन्सल होऊन जातील. रिमेनिंग व्हॅल्यू राहणार आहे 6,000 इज इक्वल टू 120 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय टी. आता आपल्याला इथे टी काढायचा आहे. जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे, ह्या व्हॅल्यूज आपल्याला ऑपोजिट साईडला इथे शिफ्ट करायच्या आहे. ह्या मल्टिप्लायला आहे तर इकडे डिनॉमिनेटरला जातील. इकडे आपल्याला 6,000 ॲज इट इज घ्यायचे अपॉन 120 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू टी. ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण अपोजिट साईडला शिफ्ट केलेल्या आहेत. तर त्या डिनॉमिनेटरला लिहिलेले आहे इथे, कारण इथे मल्टिप्लाय होते तर इथे आपल्याला डिनॉमिनेटरला त्या लिहावं लागतील. सो इथे 1 0 कॅन्सल 1 0 कॅन्सल. इकडे रिमेनिंगच्या व्हॅल्यूज आहेत त्या राईट करून घेऊया. 600 अपॉन 12 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू टी. आता इथे मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण. 12 5 जा 60 इज इक्वल टू टी. इथे 1 0 कॅन्सल 1 0 कॅन्सल. 6 6 1 जा 6 6 10 जा 60. तर इथे टी किती येणार आहे 10. ओके, ते प्रिन्सिपल आपल्याला 12,000 मिळालेला आहे आणि टी इथं 10 मिळालेला आहे. ओके, 10 इयर्स. आता नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल आहे. इथे प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे, रेट दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, इंटरेस्ट दिलेला आहे, अमाऊंट फाइंड करायचा आहे. ओके, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पी आणि ए फाइंड करायचा आहे. बाकी अदर व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेले आहे. सो इथे आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. आय इथे 2,400 दिलेला आहे. 2004 इज इक्वल टू पी फाइंड करायचा आहे म्हणून ॲज इट इज राहू द्यायचा. मल्टिप्लाय आर इथे आपल्याला 2.5 इयर. मग 2.5 इयरला आपण असं कन्व्हर्शन करून घेऊ शकतो फ्रॅक्शनमध्ये. इथे बघा दोघांमध्ये मल्टिप्लाय असते म्हणजे 2 मल्टिप्लाय 2 प्लस 1 अपॉन 2. इथे 2 मल्टिप्लाय 2 4 4 प्लस 1 5 अपॉन 2. मग याला रिप्लेस करून आपण 5 अपॉन 2 राईट करू. ओके, 5 अपॉन 2 इंटू टी दिलेला आहे 5 इयर अपॉन 100. आता नेक्स्ट आपल्याला पी काढायचा आहे. तर ह्या सर्व व्हॅल्यू आपण अदर साईडला शिफ्ट करत असतो. सो इथे लिहायचं आहे 2,400. आता बघा जे डिनॉमिनेटरला आहे ते न्यूमरेटरला जातील, जे न्यूमरेटरला आहे ते डिनॉमिनेटरला येतील. म्हणजेच इथे 100 हा मल्टिप्लाय येणार आणि इथे 5 अपॉन 2 आहे म्हणजे हा पण इथं डिनॉमिनेटर आहे. सो इथे हा पण मल्टिप्लाय आपल्याला राईट करायचा आहे आणि इथे 5 आणि 5 डिनॉमिनेटरला 5 मल्टिप्लाय 5 राईट करणार इज इक्वल टू पी राईट करणार. बघा जे डिनॉमिनेटरला होते ते आपण इथे मल्टिप्लायला राईट केलेलं आहे. इथे हा 2 पण डिनॉमिनेटरला आहे म्हणून हा 2 पण आपण इथे मल्टिप्लाय राईट केलेला आहे. आणि जे इथे वरती न्यूमरेटरला होते ते मल्टिप्लायला होते हे दोन्ही पण, म्हणून इकडे हे दोन्हीही आपण डिनॉमिनेटरला राईट केलेले आहे. ओके, आता इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2,400 इथे 200 येणार. 100 इंटू 2 200 अपॉन 5 इंटू 5 25 इज इक्वल टू पी. आता इथे 25 1 जा 25 25 8 जा 200. ओके, सो इथे येणार आहे 2,400 मल्टिप्लाय 8.
25च्या टेबलमध्ये 200 हा 8 नंबरला येतो. ओके, आता इथे आपण मल्टिप्लाय करून घेऊ. इथे 8 0 जा 0, 8 0 जा 0, 8 4 जा 32, इथे 2 कॅरी 3, 8 2 जा 16, 16 प्लस 3 19. ओके, आन्सर किती आलेला आहे? पी आपल्याला मिळालेला आहे इथे 19,200. आता इथे आपल्याला अमाऊंट फाइंड करायचं आहे, तर आता इथे अमाऊंटचा फॉर्म्युला राईट करूया. ए इज इक्वल टू पी प्लस आय. पी आहे 19,200 प्लस आय आहे 2,400. ओके, ॲडिशन करून घेऊ. इथे 2 0 2 0 ॲडिशनमध्ये राईट करून घ्यायचे. नंतर इथे 4 आहे 2, 4 प्लस 2 6, 2 प्लस 9 11, 1 आणि कॅरी येणार 1, 1 प्लस 1 2, 21,600 हे अमाऊंट आहे. ओके, सो आपल्याला इथे दोन्हीही व्हॅल्यू फाइंड झालेल्या आहेत. ओके, तर इथे राईट करायचं आहे पी इज इक्वल टू 19,200 आणि इथे अमाऊंट आपल्याला मिळालेला आहे 21,600. ओके, तर इथे आता आपला प्रॅक्टिस सेट संपून जातो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.